नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मान्सून गेलाय आणि भारतीय ऋतुचक्रानुसार आता हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत. मान्सून त्याचा अंश मागे ठेवून जात असल्यानं ऑक्टोबरमध्ये पाऊस होतो, पण मान्सूनचा हा अंशही संपलाय. बंगालच्या उपसागरामध्ये दाना नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं, तेही आता निवळले. दिवाळीचा सण आलाय. 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी आहे. या काळात म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत थंडी पडणार का पुन्हा पाऊस होणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओत आपण याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. पण सुरुवातीलाच सांगतो, दिवाळीच्या कालावधीत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. पण पावसाची ही शक्यता कशामुळे तयार झाली, पाऊस किती दिवस असेल, त्याचं प्रमाण किती असेल आणि मुख्य म्हणजे हा पाऊस नेमका कुठे पडू शकतो, याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रासह देशातून मान्सून निघून गेला, म्हणजे परतीचा पाऊसही संपला. माहिती म्हणून सांगतो, 15 ऑक्टोबरला एकाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी गेला. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस यंदा एकच दिवसाचा ठरला आणि दुसरं म्हणजे कित्येक वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजित वेळेला देशातून निघून गेला. तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्रात यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा 26% जास्त कोसळलाय. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही आतापर्यंत या महिन्याच्या सरासरीपेक्षा 25% जास्त पाऊस झालाय. ऑक्टोबरमध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोसळलाय. पण आता म्हणजे दिवाळीच्या कालावधीत काही भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. हा पाऊस नेमका कुठे होईल आणि त्याचं कारण काय असेल हे आपण पाहणार आहोत. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांचंही त्याबाबतचं मत आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नैऋत्य मान्सून देशातून निघून गेल्यानंतर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये डिसेंबर पर्यंत ईशान्य मान्सून असतो. म्हणजे ईशान्य दिशेने बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिणेकडे पाऊस पडतो. या काळात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळही निर्माण होत असतात. हे आपण मागच्या व्हिडिओतही सांगितलं होतं. त्यानुसार बंगालच्या उपसागरात दाना नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं. हे चक्रीवादळ 25 ऑक्टोबरला पहाटे ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं. साहजिकच त्यानं किनारपट्टीवरचं जनजीवन विस्कळीत केलं, मोठा तडाखा दिला, पण नंतर त्याचा प्रभाव घटला. मित्रांनो, एक लक्षात घ्या, बंगालच्या उपसागरातल्या अशा चक्रीवादळांचा आपल्या महाराष्ट्रावर थेट परिणाम अगदी कमी वेळेला होतो, पण चक्रीवादळामुळे बदललेल्या वातावरणाचा निश्चितच काही ना काही परिणाम होत असतो. महाराष्ट्रामध्ये 29 किंवा 30 ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात काही भागात पावसाची शक्यता आहे. ही शक्यता याच चक्रीवादळातून निर्माण झाली. तुम्ही म्हणाल, आता चक्रीवादळ गेलंय, मग परिणाम कसा? तर ऐका. चक्रीवादळ गेलं असलं तरी त्यानं समुद्रातून आणलेलं बाष्प वातावरणात असतं आणि त्याचा परिणाम पुढचे काही दिवस होऊ शकतो. तसाच परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळेच पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. एखादी गाडी वेगात निघून गेल्यानंतर काही काळ तिचा धुराळा जसा उडतो ना, तसंच हे काहीसं असतं. होणारा पाऊस खूप नसेल, विस्कळीतही असेल, पण काही भागात तो गडगडाटीसह होऊ शकतो, असा अंदाज आहे. डॉक्टर अनुपम कश्यपी यांनीही असाच अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल, पण हा पाऊस कुठं कोसळणार हेही पाहावं लागेल. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, वातावरण कोरडं आणि आकाश निरभ्र झालं की दिवसाची उष्णता वातावरणात निघून जाते आणि रात्रीची थंडी जाणवते. पण बाष्प येतच राहिलं किंवा स्थानिक परिस्थितीत ते तयार होऊ लागलं की तापमान फारसं कमी होत नाही. तशीच परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे थंडी नेमकी कधी येईल हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी पावसाचा आढावा घेऊ.
मित्रांनो, पावसाच्या अंदाजाचा हा हवामान विभागाचा नकाशा पाहिला तर दक्षिणेपासून महाराष्ट्रापर्यंत हिरवट रंग दिसतोय. म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत या भागात पाऊस दाखवतोय. महाराष्ट्राकडे पाहिलास फिकट हिरवा रंग दिसतोय. या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण विभागापासून सुरुवात करू. या विभागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये प्रामुख्यानं पावसाची शक्यता आहे. इतरत्र म्हणजे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात अगदी तुरळक भागातच हलका पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, नगर म्हणजे नव्याने नामकरण झालेलं अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही भागात पाऊस होऊ शकतो. हा पाऊस निश्चितच खूप नसेल. काही ठिकाणी गडगडाट होईल तर काही ठिकाणी केवळ ढगाळ स्थिती राहू शकते. त्यामुळं खूप चिंता करायची गरज नाही. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.